पवित्र पोर्टल शिक्षक भरती वेळापत्रक बदलणार का? अशा संदर्भातील काही जे प्रश्न 7 इन्फो न्यूज या यूट्यूब चॅनलच्या सबस्क्रायबरने विचारलेले होते. तर त्या आशयाचे सर्व जे प्रश्न होते त्या सर्वांचं एकत्रित उत्तर देण्याचा प्रयत्न या व्हिडिओतून केला जात आहे. तर आपण सर्व सविस्तर माहिती काय नेमकी झालेलं आहे, कशा पद्धतीने ती प्रक्रिया पूर्ण होणार आहे, सविस्तर माहिती आपण बघणार आहोत. पवित्र पोर्टल शिक्षक भरती वेळापत्रक बदलण्याची शक्यता. तर त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा सवर्ण आर्थिक मागास 10% आरक्षण जे आहे ते लोकसभेत सर्व पक्षाच्या कडून मंजूर झालेलं आहे. फक्त काही ठराविक लोकांनी फक्त त्याला विरोध केला होता. त्यानंतर राज्यसभेमध्ये सुद्धा तो जो मसुदा होता तो मंजूर झालेला आहे. तिथे देखील सर्वांनी त्याला मंजुरी दिलेली आहे. सर्वांनी त्याचं समर्थन केलेलं होतं. फक्त तिथे सुद्धा काही ठराविक लोकांकडून विरोध हा झालेला होता. लोकसभेत राज्यसभेत 10% आरक्षण जे आहे आर्थिक मागास, मग तो कोणत्याही जाती धर्मातील असू द्यात, जे गरीब विद्यार्थी असतील, जे गरीब घरातील मुलं असतील त्यांना 10% आरक्षण आता यापुढे मिळणार आहे. त्यानंतर हे सवर्ण आर्थिक मागास 10% आरक्षणाचा जो मसुदा आहे तो लोकसभा आणि राज्यसभेत मंजूर झाल्यानंतर राष्ट्रपतींकडे जात असतो. तो मसुदा राष्ट्रपतींकडे गेला, त्यावरती राष्ट्रपतींची सही झालेली आहे. आता राष्ट्रपतींची सही झाल्यानंतर त्या मसुद्याची कायद्यात रूपांतर हे होणार आहे. म्हणजेच 10% आरक्षण जे आहे आर्थिक मागासलेले जे कोणत्याही जाती धर्मातील असतील आणि त्या विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्याकरिता हा प्रयत्न केला जात आहे आणि त्याला सर्वांनी त्याला समर्थन हे केलेलं आहे. हे सर्वात महत्त्वाचं आहे. आता राष्ट्रपतींनी सही केल्यानंतर त्याचं कायद्यात रूपांतर होईल. कायद्यात रूपांतर झाल्यानंतर वेगवेगळ्या राज्यांमध्ये त्याची अंमलबजावणी जी आहे पूर्ण भारतामध्ये ही केली जाईल. त्यामध्ये आता राज्य जे असतील त्या राज्यामध्ये आता शासन निर्णय ही तिथे येणार आहे. मग शासन निर्णयानुसार ते जे काही शासन निर्णय आहे ते शासन निर्णयानुसार मग त्यामध्ये बिंदू नामावली तसेच रोस्टरचा जो काही पूर्ण सविस्तर शासन निर्णय असेल तो शासन निर्णय होईल. शासन निर्णय झाल्यानंतर ते जे काही शासन निर्णय आहे त्याची अंमलबजावणी खालील जे काही विभाग आहे मंत्रालयापासून खालचे जे सर्व विभाग असतील त्या विभागांना म्हणजेच सचिवालय असेल, आयुक्त कार्यालय असेल, उपसंचालक कार्यालय असेल, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती, शाळा आणि महाविद्यालय या टप्प्याटप्प्याने त्या निर्णयाची अंमलबजावणी ही होईल येत्या काळामध्ये. आणि त्यामुळे पुढचा जो टप्पा असणार आहे जे काही शाळा असतील, महाविद्यालय असतील ते मग ती प्राथमिक असेल, माध्यमिक असेल, उच्च माध्यमिक शाळा असेल, कनिष्ठ महाविद्यालय असेल, हे सर्व रोस्टर व बिंदू नामावली तपासून घेतील. आणि बिंदू नामावली तपासल्यानंतर रोस्टर तपासल्यानंतर त्याची जी काही प्रत असणार आहे ती जी प्रत असणार आहे मग ती माध्यमिक शाळा असेल, प्राथमिक शाळा असेल, उच्च माध्यमिक शाळा असेल, कनिष्ठ महाविद्यालय असेल, ही रोस्टर व बिंदू नामावली तपासलेली जी प्रत असणार आहे ती प्रत पवित्र पोर्टलवरती अपलोड करावी लागेल. आणि अपलोड केल्यानंतर जे काही अधिकारी असतील शिक्षण क्षेत्रातील अधिकारी ते सर्व महाराष्ट्रातील या सर्व शाळा महाविद्यालयाचे रोस्टर तपासलेली जी प्रत असेल त्याची माहितीचे संकलन केलं जाईल, त्याचं पृथक्करण केलं जाईल, त्याची तपासणी केली जाईल आणि त्याच्यानंतर ज्या काही रिक्त जागा आहे त्या रिक्त जागांची माहिती तिथं तपासली जाणार आहे. आणि ती जी माहितीचा तपशील आहे तो माहितीचा तपशील ज्या रिक्त जागा शाळा महाविद्यालय, प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय यांच्याकडून जो रिक्त जागांचा तपशील आता येणार आहे त्या रिक्त जागांचा तपशील मग पवित्र पोर्टलवरती विद्यार्थ्यांना पाहायला भेटेल. विद्यार्थ्यांना तो तपशील पाहायला भेटल्यानंतर परत पुढे पवित्र पोर्टलवरती विद्यार्थ्यांना फॉर्ममध्ये बदल करण्याकरिता वैयक्तिक त्यांच्या लॉग इनला सुविधा उपलब्ध करून देण्यात येऊ शकते भविष्यामध्ये. कारण म्हणजे ही प्रक्रिया होत असतानाच विद्यार्थ्यांना पवित्र पोर्टलवरती अशाही भविष्यामध्ये आता आपल्याला अपडेट आलेल्या पण पाहायला भेटतील का त्यांच्या वैयक्तिक लॉग इनला सुविधा भविष्यामध्ये उपलब्ध करून देण्यात येऊ शकतील. ह्या सर्व पॉसिबिलिटी आहे. ही फायनल वेळापत्रक नाही आहे. याच्यामध्ये बदल हा होऊ शकतो. आपण फक्त संभाव्य काय होऊ शकतं या पद्धतीने फक्त माहिती बघतोय की काय काय होऊ शकतं.
आणि याच्या व्यतिरिक्त पण जी काही ऑथोराइज माहिती येईल त्याचीही माहिती आपण आपल्या यूट्यूब चॅनलला पाहू शकतो. त्याच्यानंतर हे होत असताना ज्यांना आता आरक्षण घ्यायचं असेल, ज्या विद्यार्थ्यांना मग ते कोणत्याही जाती धर्मातील असतील, तर त्यांना 10% आर्थिक आरक्षणाचा दाखला हा मिळवावा लागणार आहे. त्यांचं उत्पन्न कमी असेल तर ते 10% आरक्षणाचा त्यांना दाखला मिळेल आणि दाखला मिळाल्यानंतर त्यांना भरती होत असताना त्या आरक्षणाचा हा फायदा मिळू शकतो. कारण या गोष्टीला सर्वांनी समर्थन केलेलं आहे आणि ती एकदम अत्यंत चांगली बाब आहे, की जे आर्थिक गरीब जे विद्यार्थी आहे, मग ते कोणत्याही जाती धर्मातील असतील, तर त्यांना मुख्य प्रवाहात येण्याकरता हे जे सर्वांनी समर्थन देऊन 10% जो आर्थिक आरक्षणाचा निर्णय झालेला आहे, त्या सर्वांनी त्याचं स्वागतच केलेलं आहे. निश्चित चांगली बाब आहे. याआधीसुद्धा असे भरपूर वेळेस 10% आरक्षणाचे प्रयत्न झालेले होते. त्याला आता यश आलं, ही निश्चित चांगली बाब आहे. मग विद्यार्थ्यांना 10% आरक्षणाचा दाखला मिळवावा लागणार आहे. जर या पद्धतीने सर्व भविष्यात घडामोडी होऊ शकतील त्याची माहिती आपण बघणार आहोत. मग विद्यार्थी 10% आरक्षणाचा दाखला मिळाल्यानंतर विद्यार्थी जागा पाहून 20 शाळांचे जे पर्याय असणार आहे, त्याविषयी आपण एक व्हिडिओ पण तयार केलेला आहे माहितीचा, की कशा पद्धतीने 20 शाळा निवडाव्या. ज्यांना कमी मार्क आहे त्यांनी कोणत्या शाळा निवडाव्यात, ज्यांना जास्त मार्क आहे त्यांनी कोणत्या जागा निवडाव्यात आणि ज्यांना मीडियम रेंजमध्ये मार्क असतील त्यांनी पण कोणत्या-कोणत्या शाळा निवडाव्या, कोणत्या-कोणत्या गोष्टीची काळजी घ्यावी, याचा सविस्तर जी माहिती आहे ती पण आपल्या 7 इन्फो न्यूज या यूट्यूब चॅनलवरती आपण ती माहिती देवाण-घेवाण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर विद्यार्थी 20 त्या जागा आहे शाळांचा पर्याय निवडू शकतील आणि त्याच्यानंतर मग मुलाखत होईल. जिल्हा परिषदेला असेल तर डायरेक्ट तुमची थेट नियुक्तीही होऊ शकते. पण जर ज्या काही प्रायव्हेट संस्था असतील तर त्या ठिकाणी तुमची मुलाखत होऊन त्याचा निकाल जो आहे तो निकाल म्हणजेच तुमची नियुक्ती तुम्हाला मिळू शकते. हे सर्व आपण संभाव्य वेळापत्रक असं बदलू शकतं. हे सर्व संभाव्यता आपण फक्त विचारात घेतलेले आहे. कारण याआधी पण असे बदल झालेले आहे आणि हे सर्व बदल तुम्ही पाहिलेले पण असतील. कारण आता 10% आरक्षण आलेलं आहे आणि त्याच्यामुळे 10% जर आरक्षण आलं असेल, तर परत जो याआधी जसा बदल झालेला होता, त्याच पद्धतीने आता परत बदल हा होऊ शकतो. आता त्यामध्ये पद्धतीने मार्ग निघतोय, कशा पद्धतीने वेळोवेळी परिपत्रक येणार आहे, कशा पद्धतीने वेगवेगळे शासन निर्णय येणार आहे, त्या सर्वांची वेळोवेळी जे काही बदल, ज्या काही शासन निर्णय, परिपत्रकांची माहिती आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून 7 इन्फो न्यूज या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून ही माहितीचा देवाणघेवाण करण्याचा निश्चित आपण प्रयत्न करत राहणार आहोत. आम्हाला जरी काही माहिती नसेल तर काही जे सबस्क्रायबर असाल त्यांच्याकडून सुद्धा आपल्याकडे ही माहितीचं देवाणघेवाण होत असतं. फक्त गरीब घरातील विद्यार्थ्यांना ही माहिती वेळोवेळी भेटून त्यांना चांगल्या ठिकाणी नोकरी मिळण्यासाठी या नॉलेजचा उपयोग व्हावा एवढीच आपली फक्त यामागे भावना आहे. बाकी यामागे आपल्याला काही उद्देश नाही. फक्त वेळोवेळी जी काही माहिती येईल ती माहिती जे अत्यंत दुर्बल भागामध्ये जे विद्यार्थी असतात त्यांच्यापर्यंत माहिती ही मिळत नसते. त्या विद्यार्थ्यांकरता आपण माहिती देण्याचा फक्त हा प्रयत्न करत आहोत. ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर निश्चित ज्या गरजू विद्यार्थ्यांपर्यंत तुम्हाला ही पोहोचवता येत असेल तर पोहोचवू तुम्ही शकता. धन्यवाद.